नमस्कार, मी प्रियांका पाटील। आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ। आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया। चला पाहुणं, आपल्याला जायचंय। पण कुठे जायचंय? टाकळी ढोकेश्वरच्या हॉटेल वैष्णवी मध्ये जायचंय। म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळतं। चला तर मग जाऊया। पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील सुप्रसिद्ध हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल। या हॉटेलची चवच लई न्यारी। पाहुणं, एकदा या, हॉटेलची चवच लई न्यारी। अस्सल मांसाहारी प्रेमींच्या जिभेचे चोचले आता पूर्ण होणार, ते फक्त हॉटेल वैष्णवी मध्ये। या ठिकाणी सर्व प्रकारच्या पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील। प्रोप्रायटर संतोष रंगनाथ ठाणगे। संपर्कासाठी मोबाईल नंबर 88 30 57 85 05। या हॉटेलचा पत्ता नगर कल्याण हायवे, पारनेर चौक, टाकळी ढोकेश्वर। करंजी घाटात 20,000 लिटर पेट्रोलचा टँकर पलटी, पेट्रोल गोळा करताना झुंबड, पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज। आज मंगळवारी दिनांक 15 एप्रिल रोजी सकाळी 8:30 वाजण्याच्या सुमारास करंजी घाटातील माणिकशाह पीर बाबा दर्गाजवळील धोकादायक वळणावर मुंबईहून परभणीकडे 20,000 लिटर पेट्रोल घेऊन जाणारा टँकर ब्रेक फेल झाल्याने पलटी झाला। या अपघातात एका कारचेही नुकसान झाले असून टँकर चालक मकबूल पठाण, राहणार पिंपळगाव सय्यद मिया, तालुका परभणी, जिल्हा परभणी, गंभीर जखमी झाला आहे। टँकर पलटी झाल्याची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली। टँकरमधून सांडणारे पेट्रोल गोळा करण्यासाठी नागरिक, विशेषतः युवकांची मोठी गर्दी झाली। बाटल्या, कॅन, ड्रम घेऊन पेट्रोल भरताना अनेकांना जीव धोक्यात घालण्याचे प्रकार दिसून आले। घटनास्थळी काही वेळात पाथर्डी पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी तसेच पोलीस महामार्ग विभागाचे अधिकारी दाखल झाले। गर्दी नियंत्रित करण्यासाठी आणि रस्ता मोकळा करण्यासाठी पोलिसांनी नागरिकांना समजवण्याचा प्रयत्न केला, मात्र गर्दी हटण्याचे नाव घेत नसल्याने पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज करण्यात आला। अहिल्यानगर पाथर्डी येथून अग्निशामक दलाच्या 2 गाड्या घटनास्थळी दाखल होऊन पेट्रोल सांडलेल्या ठिकाणी सुरक्षिततेचे उपाय केले। पोलीस उपनिरीक्षक हरीश भोये, भगवान टकले, राज्य मार्ग पोलीस विभागाचे PSI राठोड, सहाय्यक फौजदार काळे, हेड कॉन्स्टेबल देवीदास खेडकर, भडांगे, दरे, टेकाळे यांच्यासह उपस्थित युवकांनी रस्ता मोकळा करण्यास मदत केली। या अपघातामुळे करंजी घाटात सुमारे 2 तास वाहतूक ठप्प झाली होती। दोन्ही बाजूनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या। विशेष म्हणजे करंजी घाटातील हे वळण अत्यंत धोकादायक मानले जाते। या महिन्यातीलच हा 5वा अपघात असून समस्त चालक बांधव व नागरिकांकडून या वळणाचे लवकरात लवकर दुरुस्तीकरण करण्यात यावे अशी जोरदार मागणी केली जात आहे। पाथर्डी प्रतिनिधी विशाल कराळे। ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच लाईक आणि शेअर करा।